सध्या उन्हाळी सुट्ट्या, वाढती प्रवाशांची गर्दी आणि लगबगीचे वातावरण चोरट्यांसाठी मोठी संधी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबई नाका येथील महामार्गावर बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका महिलेची पर्स लंपास करून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेरणा प्रमोद शिंदे, वय वर्ष 56, राहणार डेपोडिल, सृष्टी व्हील सोसायटी, जांभूळ रोड, सरकारी वैद्यकीय हॉस्पिटल समोर, अंबरनाथ पश्चिम, जिल्हा ठाणे या 8 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पती प्रमोद शिंदे यांच्यासोबत ठाण्याहून नाशिक येथील महामार्ग बसस्थानक मुंबई नाका येथे शिर्डीला जाण्यासाठी आल्या होत्या. यानंतर त्या वाडा शिर्डी बसमध्ये बसल्या असता त्यांनी आपली पर्स तपासली. त्यावेळी पर्सची चेन उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समधील छोटे पाकिट गायब होते. या पाकिटात सोन्याचे सुमारे 4.5 तोळ्याचे मंगळसूत्र, 2,500 रुपये रोख रक्कम आणि एटीएम कार्ड ठेवलेले होते. बसमधील प्रवाशांकडे चौकशी करूनही चोरी गेलेला ऐवज मिळून आला नाही. अखेर महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेत सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा एकूण अंदाजे 2,27,500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे एक आव्हान मुंबई नाका पोलिसांसमोर आहे. दरम्यान उन्हाळी सुट्ट्यांमुळे बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून याच गर्दीचा फायदा घेत पाकिटमार आणि चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मात्र केवळ पोलिसांवर जबाबदारी टाकून चालणार नाही. प्रवाशांनी तितकीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू सांभाळणे, पर्स व बॅग सुरक्षित ठेवणे आणि सतर्क राहणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. पोलीस यंत्रणा आपले काम करतच आहे, पण नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांचे प्रयत्न एकत्र आले तरच अशा चोरट्यांना आळा घालणे शक्य होईल. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.